नमस्कार. चविष्ट रेसिपीजमध्ये मी सुषमा पोद्दार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी करणार आहे चिंच गुळाच्या आमटीचं प्रीमिक्स. हे जर प्रीमिक्स तयार असेल तर आपल्याला झटपट चिंच गुळाची आमटी तयार करता येते. शिवाय आपली मुलं जी परदेशात शिकतात आहेत किंवा हॉस्टेलवरती शिकतात आहेत किंवा नोकरीनिमित्ताने बाहेर आहेत, त्यांना देखील ही चिंच गुळाची आमटी करणं अतिशय सोयीचं ठरतं. तेव्हा आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी सगळ्यात आधी घेतलेली आहे 1 वाटी तुरीची डाळ. ही तुरीची डाळ आपण भाजून घेणार आहोत. आता ही तुरीची डाळ सर्वप्रथम आपण भाजून घेणार आहोत. 1 मोठी वाटी तुरीची डाळ मी घेतलेली आहे आणि कोरडीच आपण ती भाजून घेणार आहोत. तर डाळीला सुगंध येईपर्यंत डाळ भाजणार आहोत आपण. खूप लालसर भाजायची नाही आहे डाळ. अगदी 2 मिनिटात तुरीची डाळ एकसारखी छान भाजून झालेली आहे. आता गॅस बंद करते. ही भाजलेली डाळ मी ताटामध्ये काढून घेतली आणि ती आता पूर्ण थंड झालेली आहे. ही मी चिंच घेतलेली आहे. एका मोठ्या लिंबा एवढी चिंच आहे. कोरडी चिंच घ्यायची, यामध्ये बी अजिबात राहायला नको. आता ही जी डाळ आहे याची आपण मिक्सरमधून पावडर करून घेणार आहोत. ते सगळ्यात आधी मी ह्या डाळीची पावडर करून घेते आणि नंतर ही चिंचसुद्धा मिक्सरमधून फिरवून घेते. मिक्सरमधून मी ही डाळ बारीक करून घेतली. त्याचप्रमाणे चिंच देखील मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे. ह्या आमटीच्या प्रीमिक्स करता इतर काय साहित्य लागतंय ते सांगते. हे तर माहितीच आहे की आपण ही तुरीची डाळ मिक्सरमधून काढून घेतली, त्याचप्रमाणे चिंच देखील मिक्सरमधून बारीक केलेली आहे. आता आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे तेल. मोहरी घेतली आहे, हिंग, 2 सुक्या मिरच्या, लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत, कढीपत्ता आहे, हे मेथी दाणे घेतलेले आहेत, सुकं खोबरं मी बारीक किसून घेतलेलं आहे, हळद आहे, तिखट, हा गोडा मसाला घेतला आहे. गोडा मसाला कसा करायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आता चवीकरता आपल्याला मीठ लागेल आणि हा आहे पावडर गूळ. कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं होतं. यामध्ये मोहरी टाकते. हिंग घालूया. मेथी डाळ, कढीपत्ता टाकते. कढीपत्ता चांगला सुरसुरीत होईपर्यंत आपण छानपैकी करून घ्यायचे. आता यामध्ये सुक्या मिरच्या टाकते. आता टाकूया सुकं खोबरं. छानपैकी परतवून घेऊ. आता ही तुरीची डाळ पावडर जी आपण केली होती ती यामध्ये टाकते. आता यामध्ये मी टाकते हळद, लाल तिखट, गोडा मसाला,
हे सर्व पदार्थ एकत्र करू. आता यामध्ये हळद, तिखट आणि गोडा मसाला टाकून झालेला आहे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण यामध्ये मीठ आणि गूळ टाकणार आहोत. आता हे मिश्रण थंड झालेलं आहे. यामध्ये मी टाकते चिंच, मीठ, चवीप्रमाणे गूळ, एकत्र करते. आपलं हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे. हे प्रीमिक्स हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि जेव्हा आमटी करायची असेल तेव्हा वापरायचं. 5-6 महिने बाहेरही अगदी छान राहतं. फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ चांगलं राहतं. आपलं हे चिंच गुळाच्या आमटीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आता यापासून आमटी कशी करायची ते पाहूया. आता आपण ह्या प्रीमिक्सपासून आमटी कशी करायची ते पाहूया. याकरता मी हे छोटी वाटी प्रीमिक्स कढईमध्ये टाकते आणि याच वाटीने 3 वाट्या पाणी घालायचे. आणि आता आपण आमटी उकळवून घेणार आहोत. यात सर्व साहित्य टाकलेलं आहे, त्यामुळे इतर कुठलंही साहित्य टाकण्याची गरज नाही. फक्त प्रीमिक्समध्ये पाणी टाकायचं आणि आमटी उकळवून घ्यायची. आता ही आमटी आपण उकळवून घेऊया. आपली ही चिंचगुळाची आमटी मस्तपैकी उकळली आहे. त्याचा सुगंध येतोय. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही थोडंसं पाणी घालून आमटी थोडी पातळही करू शकता. पण आता ही परफेक्ट आमटी तयार झालेली आहे. प्रीमिक्स तयार असल्यामुळे आपल्याला झटपट आमटी तयार करता आली. तेव्हा आपली चिंचगुळाची आमटी तयार झालेली आहे. प्रीमिक्स वापरून आपली ही चिंचगुळाची आमटी तयार झालेली आहे. जेव्हा वेळ असेल तेव्हा हे प्रीमिक्स तुम्ही तयार करू शकता आणि घाईच्या वेळेला झटपट अशा प्रकारे आमटी तयार करू शकता. या आमटीमध्ये तुम्ही शेवग्याच्या शेंगा, लाल भोपळा किंवा दुधी भोपळ्याच्या फोडी वाफवून घालू शकता. आत्ता ही मी आमटी गरमागरम इंद्रायणी तांदूळाचा भात, लोणचं आणि पापडाबरोबर सर्व केलेली आहे. याच आमटीपासून झटपट वरणफळं कशी करायची ते आता पाहूया. प्रीमिक्सपासून आमटी उकळायला ठेवलेली आहे आणि गव्हाच्या पिठाचीच म्हणजेच कणकेची नेहमीप्रमाणे पोळी म्हणजे चपाती लाटून घेतलेली आहे. आता आपण ह्याचे काप करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली ही प्रीमिक्सपासून केलेली चिंचगुळाची आमटी छान उकळलेली आहे. ही आमटी थोडीशी पातळ ठेवायची, कारण आपण यामध्ये पोळीचे काप टाकणार आहोत आणि पोळीचे काप शिजल्यानंतर मग आमटी दाट होते. तर आता आपण यामध्ये पोळीचे काप टाकून घेणार आहोत. हे लक्षात ठेवायचं की आमटीला उकळी आल्यानंतरच पोळीचे काप त्यामध्ये टाकायचे आहेत. मी आता हे सगळे काप टाकून घेते. आता हे पोळीचे काप या आमटीमध्ये छान शिजले आहेत. प्रीमिक्स वापरून आपली ही वरणफळं म्हणजेच डाळ ढोकळी
तयार झालेली आहे. प्रीमिक्स वापरून गरमागरम वरणफळं म्हणजेच डाळ ढोकळी तयार झालेली आहे. आता यावरती मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि टाकूया साजूक तूप. आणि ह्या गरमागरम डाळ ढोकळीचा आस्वाद घेऊया आपण. प्रीमिक्स वापरून आमटी करून पहा. अशा प्रकारे झटपट वरणफळं करून पहा. आणि माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी पाहत रहा चविष्ट रेसिपीज. धन्यवाद.